अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मी तुमचीच प्रतीक्षा करत होते. सर्वजण राजसभेत यायला लागले आहेत. आपल्यामुळे त्यांना वाट बघावी लागू नये. काय झालं? आख्यानाला जायचे आहे ना? राज्यसभा होणार आहे ना आज? आज राज्यसभेत मी एका विशेष अतिथींना आमंत्रित केले आहे. विशेष अतिथी? आज राज्यसभेला यायला मी इंद्रदेवांना आमंत्रण दिले आहे. तुम्ही इंद्रदेवांना निमंत्रण दिले? पण का? जसे त्यांनी आपल्याला स्वर्गलोकी यायला आमंत्रण दिले, आता त्यांना देखील या गडावरील राज्यसभेचे कार्य बघता यावे म्हणून मी त्यांना आमंत्रित केले आहे. हे असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती. पण तुम्ही जे कराल ते योग्यच असेल याची मला कल्पना आहे. म्हाळसा, आज या राज्यसभेत काय घडणार आहे ह्याची तुला कल्पना नाही. आज इंद्रदेव या राज्यसभेत येणार आणि श्री गणेशाचे स्थान ग्रहण करणार. ह्यामुळे भविष्यात गणेशाचे एक अढळ स्थान निर्माण होणार आहे. आजची राज्यसभा ही ह्या शिवलीलेतील एक अत्यंत महत्वाची सभा असणार आहे. अरे आजा, अरे आजा, ए बाबा, अरे चल चटा चटा. जायचं नाही वय? अरे होय रे बाबा. चल चल. बानू, ये बानू. ही बानू किती वेळ लावती या. हे रंग्या, तुला घाई होत असेल तर हो मोर, आम्ही येतो मागून. मी जाऊ का मोर? वय वय हो. चल. बानू, ए बानू, अगं गडावर जायचं आहे, तुला उशीर नका व्हाया. काय करावं या पोरीला? अगं किती उशीर. अरे बा, पूजा करत होते. आज गडावर आख्यान नाही म्हण. वय, अरे समजे देव ऋषी तत येणार आहे ती. आपण तत गेलं तर चालेल नव. अरे वय, तू नका काळजी करूस.
देवी, आज तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच आहे असं दिसतं आहे. आज श्री खंडेरायांनी देवेंद्रांना राजसभेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे, परंतु असं का, हे मात्र मला काही केल्या समजत नाही. ज्या अर्थी श्री खंडेरायांनी हा निर्णय घेतला आहे त्या अर्थी निश्चितच काहीतरी महत्वाचं घडणार आहे. परंतु असं काय घडणार आहे आणि श्री खंडेरायांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे मला काही कळत नाही. आपण ह्या शिवलीलेत केवळ आपलं कार्य करूया. जे घडतंय त्यात हस्तक्षेप नको करायला. आपण हस्तक्षेप करावा असं मी देखील म्हणत नाही, परंतु देवेंद्रांना राजसभेत येण्याचं आमंत्रण देणं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो, परंतु देवी, आता जे घडणार आहे त्याबद्दल तर्कवितर्क न करता आपण राजसभेत जाऊया. देवेंद्र देखील गडावर येणारच आहेत. हो, परंतु गडावर येण्याआधी ते बानूला भेटायला जातील असं मला वाटतं. होय, मला देखील तसंच वाटतंय. आता आपण राजसभेत जाऊया. तिथे गेल्यावरच आपल्याला सगळं काही कळेल. चला निघूया. तुम्ही हो या या जी. मी आत येईन, पण बानूची इच्छा असेल तर. वय वय, या आत या. बा, अरे बस होत्यास नी, मी आलेच बर का. होय, या या जी या. तुम्ही येणार ये ठाव असतं तर तशी तयारी केली असती बघा. आपल्या अजाबाई, आज गडावर येण्याचे आमंत्रण आहे. अनेक देव ऋषीमुनी तिथे उपस्थित राहणार आहेत. गडावर जाण्यापूर्वी बानूची भेट घ्यावी अशी इच्छा झाली. स्वर्गलोक सोडला तर इतरत्र काहीही स्वीकारत नाही मी. पण बानू, आज तुझी इच्छा मोडणार नाही. घ्या. ये भानू, तुम्ही बोलत बसा. मी येतो. कशी आहेस बानू? मी आज सुखी आहे. बानू, देवेंद्र आहे मी आणि तुझा पिता देखील. तुझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय हे मला वाचता येतं. जे हाय ते पदरात घेतलं आहे म्या. मला देवांच्या पायाशी जागा हवी होती. अगं त्यांनी तर लगीन केलं माझ्या संग. आता अजून काय हवं मला? पराभूत मनुष्याची भाषा आहे ही. हो, पण मला कुठं काय जिंकायचं आहे आता? चुकतेस तू बानू. स्वतःचं मूळ रूप समजून घेण्यासाठी तू सर्वस्व पणाला लावायला हवंस. या स्पर्धेमध्ये तू जिंकण्याच्या हेतून उतरायला हवंस. गणेश, तू बैस.
हे आले की आपण राज्यसभेत जाऊ. हा, श्री खंडेराय कधी येतील? राज्यसभेत सजावटीचे काम सुरू आहे. आमंत्रितांनी आसन ग्रहण केल्यानंतर ते इकडे येतील. मग आपण राज्यसभेत जाऊ. मला तुला एक सांगायचं आहे. सांगू? परवानगी काय मागतोस? सांग. बघ हं. मग तू नाही म्हणशील. तुला मी कधी नाही म्हटले आहे का? तुला जे हवे असेल ते जर इथे नसेल आणि अंतराळात असेल तरीही मी ते घेऊन येईन. आज राज्यसभेत मला माझे स्वतंत्र आसन हवे. एवढेच ना? तुला तुझे स्वतंत्र आसन मिळेल. मी तशी सूचना देईन. ते आसन फुलांनी सजवलेले हवे. हे जर तुम्हाला सांगितले नसते तरीही मी ते सजवले असते. मग मला आणखीन काही नको. आमचा गणेश आता मोठा झालाय. त्याला त्याचे स्वतंत्र आसन हवे. पण मला असं वाटतं की तुला आज माझ्याजवळच बसावं लागेल. बरं, आज राज्यसभेत तुला तुझे स्वतंत्र आसन असेल आणि आज तू तुझ्या आसनावर बसशील. स्पर्धा कुणाशी? म्हाळसाताईंशी? नाही, मी आता तसा विचार नाही करत. तू तसा विचार केला नाहीस म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. तुला सत्य आधी कळावं. श्री खंडेरायांसोबत कैलासात तू जावंस असं मला वाटतं. मायला बी असंच वाटलं होतं आणि तिने मला सांगायला बी बघितलं. पर ते देवासनी कळलं आणि म्हणून त्यांनी महाराजासनी हात धाडलं. मला ठाऊक आहे ते. शचीनं मला सांगितलं. पर मग तुम्ही मला कसं सांगणार आहे? मी तुला अशा पद्धतीनं सहाय्य करणार आहे जे न्यायशास्त्रामध्ये बसेल. पर तुम्ही हे समजा माझ्यासाठी कशा पाय करतायसा? तुला अशी शंका येणं रास्त आहे. असं समज की पूर्वी माझ्या हातून जे घडलं त्याचं मी परिमार्जन करतो आहे. पिता म्हणून जे तुझे इच्छित आहे ते तुला मिळवून देणं हे माझे परम कर्तव्य आहे आणि ते मी करणारच, काहीही झालं तरी. आता मला माझ्या गेल्या जन्माची ओळख होईल. हा इंद्र काय आहे, त्याची क्षमता काय आहे हे तुला येत्या काही दिवसात कळेलच. तुझ्या पत्री मी असे सत्य आणून टाकतो की जे आज तुझ्यासाठी अनाकलनीय आहे ते प्रत्यक्ष तुझ्या समोर उभे राहील आणि मग तुझ्या आनंदाला पारावार उरणार नाही. काल ते गणेश हाता आलं आणि आज तुम्ही आलासा. समजत चांगलंच होणार असंच वाटतंय मला आता. गणेश, मला त्यांचीही भेट घ्यायची. येतो मी.
या राजा किती येळ मला वाटलं येळ येत आहे का नाही. अरे तू निघालो बघा आम्ही हा? अगदीच निघाला होय. आणि मग एवढं येळ कोण आलं होतं का. तुला काय करायचे नसत्या चौकशा कब उभा राखी आता बरं काय करते राहील. काय अद्भुत योग आहे. आज जेजुरी गडावर साक्षात श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव आणि ऋषीगण उपस्थित आहेत. इथे येण्याचे आमंत्रण देण्यामागे श्री खंडेरायांचे नेमके प्रयोजन काय आहे हे थोड्याच कालावधीत कळेल. आज विशेष काहीतरी घडणार आहे. देवेंद्र, श्री खंडेरायांनी पाठवलेले आमंत्रण मी आपल्यापर्यंत पोहोचवले. ते स्वीकारून आपण इथे आलात. माझे कार्य पूर्ण झाले. मुनिवर, राजसभेत अजून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसादेवींचे आगमन झालेले दिसत नाही. ते येतील. गणेशाला सोबत घेऊन ते येणार आहेत. आसन ग्रहण करावे. या पिताश्री. नारायण नारायण. हे आसन तर श्री गणेशांसाठी असणार. श्री गणेश जन्मोत्सवाचा भाग म्हणून त्यांच्यासाठी हे आसन सजवले असणार. पण देवेंद्रांना कोण सांगणार. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. गणेश, तू असा उभा का आहेस. माझे आसन कुठे आहे.
माझ्याजवळ ये बघू. नाही. मला माझे आसन हवे आहे. तेही सजवलेले. याचा अर्थ आता हे आसन मी सोडावे? नाही, ते शक्य नाही. मी देवेंद्र आहे. गणेश, मी तुला माझे आसन देतो. मी सांगितले होते मला माझे स्थान हवे आहे. गणेश, गणेश, गणेश. मी आज गणेशासाठी विशेष आसन ठेवावे असा आदेश दिला होता. त्याचे आसन आज सजवावे असे मी सांगितले होते. मग तसे का नाही घडले? त्याला दुखावले गेले. त्याला किती जपते मी. तो आज इथून रागवून निघून गेला हे मला आवडलं नाही. क्षमा असावी. पण जोपर्यंत गणेश राजसभेत येणार नाही तोपर्यंत मी राजसभेत थांबणार नाही. बा, मी आज जाऊ का गणेशाला आणायला? ए बानू, तू ह्याच्यात पडू नगस. बर मग म्या जाऊ का? तर गप बस की गप गुमान. हा नग तिथं तोंड घालू नगस. राहिलं. देवा, आता काय करायचं? श्री गणेश राजसभेतून निघून गेले आहेत हे समजल्यावर श्री म्हाळसादेवी देखील तिथून निघून गेल्या. सर्वजण काळजीत आहेत देवा. प्रधानजी, ह्या परिस्थितीत गणेशला परत बोलवण्या वाचून दुसरा मार्ग दिसत नाही. श्री गणेशांना जेजुरीत पुन्हा आणण्यासाठी मी स्वतः जाऊ का? त्यासाठी तुम्ही जाण्याऐवजी माझा नंदीला पाठवण्याचा विचार आहे. श्री गणेशांचे सौम्य स्वरूप इथे सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु अद्याप इथे त्यांच्या उग्र रूपाचा प्रत्यय कुणाला आलेला नाही. त्यांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत देवा. नंदीचे शब्द श्री गणेश डावलणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे की नंदीच्या मुखातून माझेच शब्द त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत. देवा, मला असं का वाटतं आहे की हे सगळं जे काही घडतंय याची तुम्हाला आधीपासूनच कल्पना होती. होय प्रधानजी, आणि म्हणूनच
आज राजसभेत मी इंद्रदेवांना आमंत्रित केले होते. आज राजसभेत जे काही घडलं त्यामुळे गणेश हा गड सोडून जाणार. पण त्यामुळेच जेजुरी जवळ त्याचे एक असे स्थान निर्माण होईल की जिथे श्रद्धेने नतमस्तक झालेल्या भक्तांची इच्छा तो पूर्ण करेल. प्रधानजी, हे सारं काही त्यासाठीच घडत आहे. म्हाळसा, साऱ्या सेवकांना विचारलं पण गणेश गडावर कुठेच दिसले नाही. याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का? काय? याचा अर्थ ते गड सोडून गेले आहेत. मला वाटलंच होतं की असं काहीतरी घडणार आहे. मला त्रास होईल असं मुद्दाम वागतात लोक. मला आता हा प्रश्न पडला आहे की माझ्याच बाबतीत हे सारं का घडावं. गणेशावर माझा जीव आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आणि म्हणूनच त्याला दुखावलं आहे जेणेकरून मला त्रास होईल. हे मात्र खरं आहे. साऱ्या गडावर, साऱ्या जेजुरीत, साऱ्या राज्यात शोधा म्हणावं. गणेश सापडायलाच हवा. सर्वजण आधीच गेले आहेत. पण एक सांगू का? आता अजून काय सांगणार आहेस तू? मी तरी असं ऐकलं की गडावर यायच्या आधी देवेंद्र बानूच्या वाड्यावर गेले होते. आधी ते तिला भेटले आणि मगच राजसभेत आले. म्हणजे हे माझ्यापासून लपवण्यात आलं. गणेश इथून निघून जाण्याचं कारणही त्यांच्या भेटीत दडलं असेल. एवढंसं लहान मूल ते उन्हातानाचं कुठे गेलं असेल. मध्यान्हीच्या वेळी कुठे भोजन करेल तो, कुठे राहत असेल तो. या निमित्ताने एक गोष्ट समजली का? आतापर्यंत ती त्यांचा पिता म्हणून स्वीकार करतही नव्हती आणि आज त्यांच्यात समेटही झाला. आता मी हे काहीही सहन करणार नाहीये. आता तू काय करणार आहेस? जर गणेश सापडला नाही तर मी स्वस्थ बसणार नाही. तो दुखावला गेला आहे आणि पर्यायाने मीही. त्याला दुखवणाऱ्यांना माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. गणेश एवढं रागव त्याला असं वाटलं नव्हतं. भाई ग, आता समजा कुठे चांगलं चाललं होतं बघ. तर इंद्रदेव त्याच्या आसनावर बसलं म्हणून आता म्हाळसा देवी आणि त्यांच्यात वाद होणार बघ. असं नव्हतं व्हायला पाहिजे. मी याक बोलू का? पटेल असंच बोल. मला ठाव आहे इंद्रदेव हत याच्या अगोदर आपल्या वाड्यावर आलं होतं. मग म्हाळसा देवीसनी हे समज कळलं आणि त्यासनी असं वाटलं का हे समज त्वाच केलंय. मग देवा, ज्या हेतूसाठी आपण एकत्र आलो तिथे हे घडणे उचित नाही. देवेंद्र, आपण गणेशाचे आसन ग्रहण करायला नको होते. देवा, मला हे ठाऊकच नव्हते की हे त्यांचे आसन आहे. अन्यथा मी ते त्यांना परत केले असते. इंद्रदेव, जे झालं ते झालं. देवा, मी स्वतः गणेशाला घेऊन येऊ का? नाही, ते कार्य नंदी करेल. नंदी,
आज्ञा असावी देवा. नंदी, गणेश रागावून जेजुरीगड सोडून गेला आहे. त्याचा जन्मोत्सव असताना हे असे घडणे उचित नाही. तेव्हा त्याला पुन्हा गडावर आणण्याचे दायित्व तुझ्यावर आहे. जशी आज्ञा देवा. नंदीसोबत गणेश कैलासात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे नंदीचं म्हणणं तो टाळणार नाही. आपण गणेशाची वाट पाहूया. मला खात्री आहे की तो गडावर परत येईल. श्री गणेशा. श्री गणेश, मी आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. ते मला ठाऊक आहे, पण मी येणार नाही. श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी तुमची वाट पाहत आहेत. आज जेजुरी गडावर उत्सव आहे आणि तुम्हीच नाही म्हटल्यावर उत्सव कसा साजरा होणार? मग मी सांगितले असताना मला माझे आसन का नाही मिळाले? ते घडून गेले, परंतु श्री खंडेराय यावर काहीतरी मार्ग काढतील. काय मार्ग काढणार आहेत? ते मला सांगता येणार नाही. मग तू परत जा. श्री गणेश, मी मातेला काय सांगू? तिला सांग मी रागवलो आहे. तुम्ही दिसला नाहीत तर त्यांची काय अवस्था होईल? त्या अन्न पाणी सोडून देतील, त्या दुःखी होऊन एकांतात जातील. असे झाले तर तुम्हाला चालेल का?
आणि मातेला स्मरण नाही की त्या स्वतः पार्वती देवी आहेत, तरीही त्यांचे तुमच्यावरचे प्रेम तसेच आहे. चला आपण जेजुरीला जाऊयात. मी येतो, पण मी राज्यसभेत येणार नाही. चालेल. वा, बरं इंद्रदेवानी क्षमा मागितली आहे म्हणजे आता काळजी करण्याचं काय बी कारण नाही. अगं वय, पण गणेश लवकर यायला पाहिजे ना. आणि ते नाहीच सापडलं म्हणजे? शुभ बोलावर रंग्या. अरे कधी कळणार तुला? देवा, श्री गणेश गडावर आले आहेत. त्याला सन्मानाने राजसभेत घेऊन ये. काय झालं आहे? त्यांना घेऊन या. त्यांनी सांगितलं आहे की ते राजसभेत येणार नाहीत. जर त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही त्यांना बाहेर जाऊन भेटावं. असं असेल तर मी स्वतः बाहेर येतो. म्हाळसेला कोणीतरी निरोप द्या. देवा, माझी प्रार्थना कृपया त्यांच्यापर्यंत पोचवा. गणेश, गणेश, तुझा राग अजून गेला नाही का? नाही, तुम्ही बोलायला म्हणून मी आलो. आता आलोच नसतो. असं रागवतात का? मला माझे स्थान हवे आहे. मी तुला हवे ते स्थान देतो. सांग, तुला कसे स्थान हवे आहे? जे स्थान माझ्याकडून कोणी घेणार नाही आणि मी जिथे अखंड राहू शकेन. याचा अर्थ तुम्हाला सोडून चाललायस? नाही माते,
मी ते स्थान ग्रहण करेन आणि नंतर तुझ्याकडे येईन. गणेश, ह्या जेजुरी जवळ मी तुला असे स्थान देतो की जे भविष्यात मोरगाव ह्या नावाने प्रसिद्ध होईल. मला आवडेल. आणि तुझे नामकरण मयुरेश्वर असे होईल. मला सोडून जाणार तू? मी तुझ्या अगदी जवळ आहे. मी हवं तेव्हा तुला भेटायला येईल. गणेश, तुझे स्थान ग्रहण कर. येतो मी. येतो मी. नंदी, माझ्यासोबत ये. हो, आलो.